स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, शहीद आझम भगतसिंग, राजगुरू सुखदेव, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता रमाई, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत कबीर, संत रविदास, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा या तमाम महामानवांना, क्रांतिकारांना आणि खऱ्या संतांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण मानवंदना देऊया अशी मी तुम्हाला प्रथमतः विनंती करतो। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी तथा समस्त गावकरी बंधूंनो, भगिनींनो, बालमित्रांनो आणि तरुणांनो, मला जो या ठिकाणी बोलण्यासाठी दादांनी विषय दिला होता की जास्तीत जास्त तरुणावर तुम्हाला बोलायचं आहे, म्हणजे राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेले तरुण आणि आपल्या देशाची सध्याची परिस्थिती या दोन विषयावर मला बोलायचं आहे। बोलायच्या अगोदर अत्यंत नम्रपणे तुम्हाला विनंती आहे की शक्यतो तुम्ही तुमचे मोबाईल सायलेंट ठेवा, ही पहिली विनंती। दुसरी विनंती, योग्य त्या ठिकाणी टाळी वाजवा। आणि तिसरी विनंती, आपल्या भाषणात होला हो म्हणायचं आणि नाहीला नाही म्हणायचं। यदा कदाचितच आपली एखादी गोष्ट तुम्हाला नाहीच पटली आणि मी जर तुम्हाला नाही पटवून देऊ शकलो तर मी महिनाभरामध्ये आणखी अभ्यास करेल, आणखी पुस्तकं वाचेल, पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार म्हणजे देणार। पण भामट्यावानी आपल्या व्याख्यानामध्ये बसायचं नाही, नाही तर मग दाढी खाजवायची, डोकं खाजवायचं, पाय पसरून बसायचं, जांभया द्यायच्या, अशा बेशिस्तपणा आपल्याला तरी जमत नाही। म्हणून पहिल्यांदा ही विनंती, शेवटचा प्रश्न आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात। मी या ठिकाणी खरं बोलू की बरं बोलू मला हे सांगून द्या पहिले। खरं बोलू ना? खरं बोलू ना? खरंच बोलतो। सूर्य कुणाच्या तळहाताने झाकत नाही, हिमालय कुणाच्या बापाला वाकत नाही। आम्ही खरे आहो, खरे बोलतो, म्हणून तर कुणाची घाबरवायची ताकद नाही। आणि कुणाला घाबरायचं? अरे शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठ के लाशों पे गजल कभी कह नहीं सकता। शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठ के लाशों पे गजल कभी कह नहीं सकता। इस जुल्म की चाहे मुझे जो सजा दो, लेकिन मैं जुल्म पे कभी खामोश रह नहीं सकता। म्हणून जे बोलणार ते सत्य बोलणार। आणि मी जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत कबीर यांच्या विचाराचा पाईक आहे। आणि तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलं आहे की सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता। राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितले आहे की ज्याने सत्याशी नाते जोडले त्याच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले, सांगण्याहुनी सामर्थ्य झाले त्याच्या शुद्ध जीवनाचे। आणि संत कबीरांनी सुद्धा सांगितलं आहे की साच बराबर तप नाही, झूठ बराबर पाप, जाके हृदया साच है ताके हृदया आप। म्हणून जे बोलतो ते सत्य बोलतो, कारण आम्ही समाज प्रबोधन करतो। मग समाज प्रबोधन म्हणजे काय ते केशव सीताराम ठाकरे म्हणतात की ज्या गोष्टीमध्ये बहुजन समाजाचं हित आहे, कल्याण आहे, ती गोष्ट या देशातल्या कुणाच्याही बापाला न घाबरता छाती ठोकपणे समाजापुढे सांगणे म्हणजेच खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन होय। ही समाज प्रबोधनाची व्याख्या आहे। आणि महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की कीर्तन प्रवचन नुसते नसावे मनोरंजन। म्हणून मी तुमचं मनोरंजन करासाठी या ठिकाणी आलो नाही, पण तुमचं प्रबोधन मी या ठिकाणी नक्की करणार याची मात्र मी तुम्हाला गॅरंटी देतो। मग मी माझ्या भाषणाला सुरुवात करायच्या आधी एक शेर सांगून सुरुवात करतो कि मैं इससे नाज उठाता हूँ इसलिए ऐसा नहीं करती, ए मिट्टी मेरे हाथ को कभी मैला नहीं करती। अरे शहीदों की भूमि है जिसे हिंदुस्तान कहते हैं, ये बंजर होकर कभी बुजदिल पैदा नहीं करती। ज्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत तुमचा आमचा जन्म झाला, त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातीचा कण आणि कण हा संताच्या आणि शूरवीराच्या पायाने पवित्र झालेला कण आहे। आणि त्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत तुमचा आमचा जन्म झाला याचा सुद्धा आपल्याला स्वाभिमान पाहिजे, कारण ही भूमी संतांची आहे। शिकवण देई सत्य धर्माची, परंपराही कैक वर्षाची, गौरवशाली महाराष्ट्राची, मंगळवेढी भूमी संतांची। मग भूमी जर संतांची आहे तर विचार सुद्धा संतांचा घ्यावा लागेल, विचार सुद्धा महापुरुषांचा घ्यावा लागेल, कारण याच महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सुद्धा एक ओळख आहे। छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, याच महाराष्ट्रामध्ये गाथा निर्माण झाली, याच महाराष्ट्रामध्ये गीता निर्माण झाली, याच महाराष्ट्रामध्ये ग्रामगीता निर्माण झाली। इतके सारे संत आपल्या या महाराष्ट्रामध्ये जन्माले आले। मग आज आपल्याला विचाराचा जागर करायचा आहे। मग विचार कोणाचा घ्यावा तर ऐका, जगाच्या इतिहासात माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर जगद्गुरु नाही, जिजाऊनंतर संस्कार नाही, शिवबानंतर छत्रपती नाही, शंभूराजेनंतर आचरण नाही, वाल्यानंतर परिवर्तन नाही, ज्योतिबानंतर सत्यशोधक नाही, सावित्रीनंतर शिक्षण नाही, बाबासाहेबांनंतर संविधान नाही, रमाईनंतर त्याग नाही, मावळ्यानंतर मरण नाही आणि मानवानंतर बुद्धी नाही। मग मानवानंतर जर बुद्धी नाही
तर विचार करण्याची कॅपॅसिटी फक्त आणि फक्त माणसात आहे, म्हणून माणसाने विचार केला पाहिजे. आता विचारच का घ्यावा, तर विटाला वीट जोडायची असेल तर सिमेंटची आवश्यकता असते, कातड्याला कातडं जोडायचं असेल तर फेविकॉलची आवश्यकता असते, आणि माणसाला माणसं जोडायची असेल तर विचाराची आवश्यकता असते. म्हणून विचार स्वीकारला पाहिजे. मग विचारच का, तर एका वर्षाची सोय लावायची असेल तर धान्य पेरा, 10 वर्षाची सोय लावायची असेल तर झाडे पेरा, 100 वर्षाची सोय लावायची असेल तर माणसं पेरा, आणि हजारो वर्षाची सोय लावायची असेल तर विचार पेरा. तो विचार पेरण्याचा काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. मग राष्ट्रसंताचाच विचार तरुणांनी का घ्यावा, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं तरुणावर किती प्रेम होतं तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस तुकडोजी महाराज नागपूरवरून गुरुकुंज मोजरीकडे प्रवास करत होते, तेव्हा त्यांनी एक दृश्य बघितलं की एका चित्रपटगृहामधून 5-6 मुलं चित्रपट पाहून बाहेर येत होते. त्यावेळेस ससुराल नावाचा एक चित्रपट लागला होता, आणि त्या चित्रपटामधलं एक गीत ते मुलं म्हणत होते की तरी प्यारी प्यारी सूरत को कई मेरी नजर ना लगे चष्मे बद्दूर. आणि हे दृश्य राष्ट्रसंतांनी बघितलं, आणि राष्ट्रसंतांना हा प्रश्न पडला की माझ्या देशातले तरुण मुलं जर अशा प्रकारचे गीत म्हणायला लागले आणि अशाच जर मुलीच्या प्रेमामध्ये पागल झाले आणि दिवाने झाले तर माझ्या देशाचं काय होईल. म्हणून राष्ट्रसंतांनी याच दर्जावर एक भजन लिहिलं की मेरे प्यारे सुंदर भारत को दुश्मन की नजर ना लगे अरे तू सुन. म्हणजे या देशातल्या तरुणांना राष्ट्रप्रेम शिकवणारे खरे संत म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. त्यांनी सांगितलं की युवक हा राष्ट्राचा कणा आहे, म्हणून त्यांच्या हातामध्ये आपण काम दिलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांना सुद्धा हेच सांगितलं की ऑल द डेव्हलपमेंट ऑफ अवर नेशन इज टोटली डिपेंड अपॉन द यंग जनरेशन, बिकॉज यंगस्टर इज द पिलर ऑफ अवर इंडिया, युथ इज द पिलर ऑफ अवर नेशन. तरुण पिढी आहे या देशाचा कणा आहे, या देशाचे आधारस्तंभ आहे, म्हणून त्यांच्या हातात काम दिलं पाहिजे. पण आपल्या देशातली सरकार काय करते, तरुणांना टेन्शन देते आणि म्हाताऱ्याला पेन्शन देते. हाच आपल्या देशातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून राष्ट्रसंतांनी तरुणांना सांगितलं की तुम्ही आता तरी जागे व्हा. म्हणून राष्ट्रसंत म्हणायचे की अग्नी भडकला युद्धाचा ना तू या आळसी होऊन बसे, तरुण नसून रक्त नवसडे नौजवान तुझ मनात असे. अरे लाव छातीला माती उभा होय, सैन्यामध्ये भरती व्हावया, देशासाठी धर्मासाठी अर्पण करतो आपली काया. मेला तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, आणि जिंकला तर वीर होईल, पदवी देईल राष्ट्रपती. सियासम ही छाती तुझी न पोलादासम हात तुझे, बिजली सम ललकार तुझी तोप बॉम्ब करी काय तुझे. या भारत देशाचे तुझवर कर्ज असे ऋषी ऋण असे, तरुण असून रक्त नवसडे नौजवान तुझ मनात असे. अरे तरुण असून जर तुमचं रक्त सोडू शकत नसेल तर तुम्ही नौजवान कोण्या कामाचे. वो दरिया ही नहीं जिसमें नहीं रवानी, अगर जोश ही नहीं लल्ला तुझमें तो किस काम की तेरी जवानी. म्हणून तुमच्यामध्ये जोश असला पाहिजे, ताकद असली पाहिजे. म्हणून वेळ पडले तर तरुणांना गुंडे व्हा, पण थंडे होऊ नका, असं मी म्हणत नाही. असं तुकाराम महाराज म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. म्हणजे थंड्यापेक्षा गुंडा केव्हाय चांगला. अगदी गावरानी भाषा सांगतो तुम्हाला, अगदी गावरानी, छक्क्यापेक्षा पक्का केव्हाय चांगला, म्हणजे थंड्यापेक्षा गुंडा केव्हाय चांगला. आता असं काही बोललो की काही लोक म्हणते तुम्ही लईच भडकदार बोलता बा म्हणते. त्याचं कारण आहे मेरे जुबा पे कोई लगाम नहीं, क्योंकि मेरा गिरेबान पे कोई दाग नाही. म्हणून जे बोलणार ते सत्य बोलणार. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ऑडियन्स आपली ऐकणारी चांगली पाहिजे, तरच मग बोलण्यामध्ये मजा आहे म्हटलं. मग राष्ट्रसंताचं तरुणावर प्रेम किती होतं मी तुम्हाला सांगितलं. राष्ट्रसंतांनी संपूर्ण आयुष्यामध्ये काय केलं माहितीये तुम्हाला, हातामध्ये खंजरी घेऊन या देशातल्या तरुणांना आवाहन करून सांगितलं की जानी जवानी खून भरी है तरतर चलता फिरता, देश धर्म के काम ना आता जैसे भैंसा चरता. सुंदर थे वो सुभाष बाबू गांधी जवाहर बाके, देश के खातिर बना हुए भजन गाड़े जाके. सुंदर थी झांसी की रानी, लड़ी गोरों के संग में और दाग न लगने दिया शत्रु का खुद ही आग के जंग में. तूने सेवा ही न किया है सुंदर दिखता है तो क्या है. हे सुंदरतेचं खऱ्या अर्थानं वर्णन करून या देशातला तरुण जगवणारे शेवटचे संत म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आता तरुणच का जगवला, तरुणच महत्वाचा का, आणि तरुण म्हणजे नेमका कोण, या 3 प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देतो. तरुण म्हणजे कोण, तर तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता याचा त्रिवेदी संगम म्हणजे तरुण. परत आहे का, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता याचा त्रिवेदी संगम म्हणजे तरुण. पण आपले तरुण जवानीच्या नादात भवानीच्या मागे फिरून दारू पिऊन आपलं आयुष्य बर्बाद करतात. म्हणून कट्ट्यावर बसून शिट्ट्या वाजवून आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कधीतरी गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांमध्ये बसून व्याख्यान ऐकायला शिका, भाषण ऐकायला शिका, कीर्तन ऐकायला शिका, भजन करायला शिका, चांगले चांगले ग्रंथ वाचायला शिका. कारण चांगला ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आणि बोलण्यासाठी सध्या एकच माध्यम शिल्लक आहे, आणि त्याच माध्यमाचं नाव गुरुदेव सेवा मंडळ. म्हणजे गुरुदेव सेवा मंडळाची ताकद किती आहे. लोक मला म्हणतात की तुम्ही म्हणताय गुरुदेव सेवा मंडळामध्ये फिरता, व्याख्यानं देता, भाषण देता, म्हणते याचा तुम्हाला फायदा काय म्हणते.
तर मला जो फायदा झाला तोच मी लोकांना सांगतो. मी गुरुदेव सेवा मंडळाचा कट्टर कार्यकर्ता असल्याचा मला फक्त एकच फायदा झाला की सुपारीच्या खंडापासून दारूच्या थेंबापर्यंत आतापर्यंत मला कोणता शोक नाही लागला. हाच गुरुदेव सेवा मंडळाचा सर्वात मोठा फायदा मला झाला. मग असे फायदे जर आमच्या तरुण बांधवांना करून घ्यायचे असेल तर ते सुद्धा या गुरुदेव सेवा मंडळामध्ये आले पाहिजे. कारण या गुरुदेव सेवा मंडळामध्ये येणारा प्रत्येक तरुण हा डॉक्टरच होणार हे मला माहित नाही, वकील होणार की नाही मला माहित नाही, इंजिनियर होणार की मला माहित नाही, पण तो बर्बाद होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. तो बर्बाद नाही होणार, फक्त त्याने विचार स्वीकारला पाहिजे राष्ट्रसंताचा, हे एवढीच फक्त अट आहे. तो बर्बाद नाही होणार. म्हणून तरुणांनी याच्यासाठी इकडे यायचं आहे, हे आपण लक्षात ठेवा. मग आपला विषय तरुणांचा आहे तर तरुणांसाठी आणखी पुढे सांगतो. राष्ट्रसंतांनी सांगितलं की मला तरुणाची आवश्यकता आहे, मला माणसाची आवश्यकता आहे. गुरुदेव सेवा मंडळाची ताकद मी तुम्हाला सांगतो, आणखी याची एका वाक्यात ताकद सांगतो. माणसाला माणूस बनवण्याची ताकद फक्त एकाच मंडळात आहे आणि त्याच मंडळाचं नाव गुरुदेव सेवा मंडळ. म्हणजे माणसाला माणसाची ताकद बनवायची कसं, म्हणजे तुम्ही असं म्हणाल तर राष्ट्रसंतांनी संपूर्ण आयुष्यामध्ये कधी असं म्हटलं नाही की मला पैसा पाहिजे, कधी असं म्हटलं नाही की मला बंगला गाडी पाहिजे, असं कधीच म्हटलं नाही. मग राष्ट्रसंतांनी काय म्हटलं, राष्ट्रसंतांनी म्हटलं की मला माणूस पाहिजे. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की माणूस द्या म्हणजे माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या म्हणता म्हणता मला देव भेटला, पण माणूस काही भेटला नाही. जंबूक डुकरे रेडे बकरे बहुत मिळे तरी काय करू, यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला. मग राष्ट्रसंताच्या काळामध्ये का माणसं नव्हते का, माणसं तर भक्कम होते. मग राष्ट्रसंतांनी असं का म्हटलं की मला माणूस पाहिजे, याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रसंतांना कोणता माणूस अपेक्षित होता, याचं उत्तर मला कबीराच्या दोह्यामध्ये भेटलं. संत कबीर म्हणतात की माणूस कसा असावा की छट पशु कर्म सुधार्य त्याग करे दश दोष और आठी सद्गुण धार्य तब कोई माणसाचा होय. आता छट पशु कर्म कोणते, भोजन छाजन मैथून भोग निद्रा मोह. छट पशुकर्म सुधारिये त्याग करे दश दोष, 10 गोष्टींचा त्याग करा. गाली निंदा झूठ चुगली चहाडी ईर्षा घृणा आसक्ती चोरी लबाडी त्याग करे दश दोष और 8 सद्गुण धारिये तब कोई माणूस साचा होय. 8 सद्गुण कोणते, दया क्षमा शांती नम्रता शीलता विवेक वैराग्य ज्ञान गुरुभक्ती हे धारण करा, तेव्हाच तुम्ही माणूस होऊ शकता, अन्यथा तुम्ही माणूस होऊ शकत नाही, हे संत कबीरांनी सांगितलं. हेच राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं की दया क्षमा शांती नम्रता, प्रत्येक जागी प्रामाणिकता सरळता आणि प्रेमळता ही दैवी संपत्ती जाणावी. असभ्य एकट नसावे वर्तन, कर्कशता न दिसावे वागण्यातून, कुणाची निंदा स्तुती ऐकून दुराग्रही मन न करावे. म्हणजे सांगण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. कबीरांनी दोह्याच्या माध्यमातून सांगितलं आणि तुकडोजी महाराजांनी ओव्याच्या माध्यमातून सांगितलं. पद्धत सांगण्याची वेगवेगळी असू शकते, पण दोन्ही गोष्टींचा सार मात्र एकच आहे. या प्रकारचे माणसं, या प्रकारचे तरुण, या प्रकारचे युवक राष्ट्रसंतांना त्यांच्या काळामध्ये अपेक्षित होते. म्हणून तरुणांचं जीवन कसं असलं पाहिजे, तर राष्ट्रसंत म्हणायचे निर्व्यसनी निरोगी आणि निस्वार्थी आयुष्य तरुणांनी जगलं पाहिजे. निर्व्यसनी म्हणजे कोणत्या प्रकारचं व्यसन नसलं पाहिजे. ए मानव सुन ले बात मेरी व्यसन को छोड़ दे सारे, हे राष्ट्रसंतांनी सांगितलं. आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन, वाणी का स्वर सुधारलो बस हो गया भजन. म्हणून वाणी सुद्धा जपून वापरली पाहिजे, हे सुद्धा सांगितलं. मैं शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा तू शब्द से होता अशोक का रास है, हे राष्ट्रसंतांनी म्हटलं. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्र यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू जनधन लोका, हे तुकोबांनी सांगितलं. शब्द संभाल कर बोलिए, शब्द को हाथ न पाव और एक शब्द करे दवा तो दूजा करे घाव, हे कबीरांनी सांगितलं. पुराव्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, लागते एवढ्या संतांचे पुरावे आपल्यापाशी अवेलेबल आहे. आणि जे आम्हाला आमच्यापाशी अवेलेबल नाही ते यांच्यापाशी अवेलेबल आहे. म्हणजे सोनटक्के दादा असेल, सोमलकर दादा असेल, भोदाने दादा असेल, तुमच्या गावात खूप हुशार हुशार मंडळी आहे, त्याच्याबद्दल पुराव्याचं काही टेन्शन घेऊ नका. म्हणजे निर्व्यसनी आयुष्य आपल्या तरुणांनी जगलं पाहिजे. संभाजी महाराजांनी सुद्धा एक सुंदर ग्रंथ लिहिला आहे, कोणाला मिळेल तर वाचून घ्या. त्या ग्रंथाचं नाव आहे भूतभूषण ग्रंथ. वयाच्या 14व्या वर्षी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये संभाजी महाराज काय म्हणतात बघा की व्यसनाधीनाना सर्वानो भूपती परिवर्जता सप्तदोषा सदरातना हातच्या व्यसनो द्या. म्हणजे काय, तर बुद्धिमान व्यक्तीने 7 गोष्टींपासून दूर राहावे. 1, त्याने कधी जुगार खेळू नये. 2, त्याने कधी खोटं बोलू नये. 3, त्याने कधी परस्त्रीचं व्यसन करू नये. 4, त्याने कधी मदिरा पिऊ नये. 5, त्याने कधी मनातलं इंगित कोणाला सांगू नये. 6, त्याने कधी एकट्याला लांब लांब प्रवासाला जाऊ नये. आणि 7, त्याने कधी वाईट लोकांची संगत करू नये. या 7 गोष्टीपासून बुद्धिमान लोकांनी दूर राहावे, हे वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी सांगितलं होतं. म्हणून धर्मराजाकडे सर्व गुण चांगले होते, पण एकच गुण खूप वाईट होता की तो जुगारच खूप खेळायचा. आणि त्याच जुगारामुळे त्याने स्वतःची बायको, स्वतःचे भाऊ आणि स्वतःचं हक्क राज्य हे गमावलं होतं. धर्मराजा तुम्हाला माहित असेल, पांडवांचा सर्वात मोठा भाऊ युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे 5 पांडव होते. त्यातला मला सर्वात जो मोठा आहे युधिष्ठिर, त्याला धर्मराजा सुद्धा म्हणतात. म्हणजे जुगारापासून किती नुकसान आहे हे आपल्याला माहित आहे, तरी पण लोकांनी जुगार सोडला का नाही. अरे ज्या जुगारामुळे एवढं मोठं महाभारत घडलं तरी पण लोक जुगार खेळते.
मग आता काय म्हणायचं? म्हणजे काही काही लोक मी असे पाहिले की मंदिरात बसून सुद्धा जुगार खेळतात. मंदिरात बसून, मंदिर तर सर्वात पवित्र स्थान आहे आपल्या हिंदू लोकांसाठी, मग मंदिर का जुगार खेळण्यासाठी आहे का? काही काही लोकांले जुगार खेळू खेळू मुडव्यात झाला, सारखं बसू 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 तरी पण जुगार खेळणं सोडलं नाही. त्याचे दात पडले, काही काही तर भोकणे झाले, चष्मे लागले, पण चष्म्यातून राणी पाहतात. म्हणजे असे सुद्धा लोक आहेत. म्हणून जुगार कुठपर्यंत खेळावं, घराचं वाटोळं होतपर्यंत. प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक वेळा बर्बाद झाले की मग तुम्हाला परत वापस येता येत नाही. कारण गेलेली वेळ, गेलेला दिवस परत कोणीच आणू शकत नाही. मग मी असो का माझा बाप असो का कोणीही असो. म्हणून लक्षात ठेवा, जुगारापासून दूर राहा, दारूपासून दूर राहा. दारू कुठपर्यंत प्यावी? मला एक बाप भेटला दादा, हे आता 1-2 महिन्या आधी. त्याने मला सांगितलं, अभिषेक म्हणे माझा मुलगा जो आहे म्हणे 4 वर्षापासून दारू पित आहे म्हणे, तरी मला पत्ता नाही म्हणे. मग मी म्हणलं तुम्हाला पत्ता कसा लागला म्हणलं? अरे काल रात्री म्हणे मी भट्टीतून बाहेर निघलो म्हणे, माझं पोरग भट्टीत बसलो म्हणे. तेव्हा मला माहित झालं म्हणे की माझं पोरग दारू पिते म्हणे. आता याला ओरिजिनल बाप म्हणावं का? म्हणजे आपण दारू कुठपर्यंत प्यावी? स्वतःच्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला यायला लागली की त्या दिवशी प्रत्येक बापानं दारू पिणं सोडलं पाहिजे, तरच तुमचं कुटुंब बर्बाद होणार. लक्षात ठेवा. राष्ट्रसंतांनी सुद्धा ग्रामगीतेमध्ये दारूबद्दल खूप काही सांगितलंय. अध्याय क्रमांक 7 ओळी क्रमांक 87, 88, 89 की पैसा अडका नष्ट झाला, ऐसा गाव उन्नतीत चढला, सगळ्या गावाचा धिंगाणा केला दारूबाजाने. पैशाचे आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्यभिचाराचे, पहिले बिघडते मुखंड आमचे, मग बिघडे गाव सारा. आणि गावाचा मुखंड दारू प्यायला, म्हणून व्यसन लागले बहुतेकाला, मग सर्व गावाची लागला गटारांनी मार्गी. म्हणून दारू कुठपर्यंत प्यावी? म्हणजे दारूचे खूप काही नुकसान आहे. मी तुम्हाला सांगतो, या 80 रुपयाच्या बाटलीनं घराच्या घर उद्ध्वस्त केले आणि 70% कुटुंबावर भीक मागायची पाळी आली. याला दारू कारण, तरी लोक दारू पे. आणि आम्हाला काय म्हणते, आम्ही दारू पिऊ नाही तर मूत पिऊ म्हणते. तुम्हाला काय करायचं आहे म्हणते. तर आम्ही त्यांना हेच सांगतो की आमचं काम आहे सांगणं, ऐकणं नाही ऐकणं तुमचं काम आहे. कोई जागे ना जागे ये मुकद्दर है उसका, लेकिन मेरा काम ये बस आवाज लगाते रहना. और मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ही ना करे ये तो गलत बात है. म्हणून आपण राष्ट्रसंतांचे जर उपासक आहे तर पब्लिकला सांगणं आमचं काम आहे, ऐकणं नाही ऐकणं तुमचं काम आहे. समाजासाठी तुम्हाला जे करता येते ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. हेच तर बाबासाहेबांना आपल्याला शिकवलं. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलंय ना की समाजासाठी बोला. मैं इसलिए बोल रहा हूं क्योंकि मैं जिंदा हूं, क्योंकि मुझे पता है गूंगों का कोई इतिहास नहीं होता, इसलिए बोलना जरूरी है. हम अगर खामोश हो गए तो आने वाली नस्लें गूंगी हो जाएगी, इसलिए बोलना जरूरी है. समाजासाठी बोला. बोलू शकत नसेल तर लिहा, लिहू शकत नसेल तर लढा, लढू शकत नसेल साथ द्या. आणि तेही करू शकत नसाल तर जो बोलतो, लिहितो, लढतो त्याचं मनोबल खच्ची करू नका. कारण तुमच्या वाटण्याची लढाई ते लोक लढत असतात. म्हणून ती लढाई आता आपल्याला लढायची. हीच लढाई आपल्या संतांनी लढली, हीच लढाई आपल्या महापुरुषांनी लढली, आणि हीच लढाई आता आपल्याला सुद्धा लढायची. म्हणून दारू पिऊ नका. दारूचे भरपूर नुकसान आहे. प्रत्येक जर नुकसान सांगत बसलो तर भरपूर वेळ होईल. कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. का वेळ झाला तरी जमन ना. आता पब्लिक फिट झाली. मी तुम्हाला म्हटलं पब्लिक हलणार नाही 1 मिनिटासाठी, त्याची गॅरंटी माझी आहे. दारू पिऊ नका. दुसरा मुद्दा, तंबाखू खाऊ नका. आता बरेचसे लोक खातात. ओढवणे तंबाखू काढवणे धुरं बुडेले ते घर ते नाही पापे. हे मी म्हणत नाही, हे तुकाराम महाराजांनी म्हटलंय. बीडी पिऊ नका. बीड़ी में क्या मजा है तुमको खबर का कि ये कोई गम से जाती ठाना जा बाकी. म्हणून बीडी पिऊ नका, हे राष्ट्रसंतांनी सांगितलंय. पान तंबाखू खाऊन याला, प्रवचनी कीर्तनी शाळेत बसला, हस्ती श्रोते विद्यार्थी त्याला, व्यसने सोडा बोलता. म्हणून व्यसन करू नका, हे राष्ट्रसंतांनी सांगितलंय. गुटखे खाऊ नका. बदाम 1600 रुपये किलो आहे, लोक खाऊ शकत नाही. गुटखा 2500 रुपये किलो आहे, लोक खाऊन थुकतात. ही परिस्थिती आहे. काजू 1200 रुपये किलो आहे, पण आमचे लोक खाऊ शकत नाही. सिगरेट 5000 रुपये किलो आहे, पण आमचे इकडून पेतात आणि नाकातून धुवा सोडतात. असे सुद्धा लोक आहेत. आणि खर्रे सुद्धा खाऊ नका. आता खर्ऱ्यावर मी बरेचशा संतांचे महापुरुषाचे पुरावे शोधले, पण मला खर्ऱ्यावर एकही पुरावा भेटला नाही. कारण खर्रा आत्ता निघाला 1990च्या नंतर, आणि सर्व संत 1990च्या आधीच होऊन गेले. आता खरे संत राहिले नाही, म्हणून खर्ऱ्यावर मला पुरावा भेटला नाही. म्हणून खर्रे सुद्धा खाऊ नका. आता महिलांना मी एक प्रश्न विचारू का? विचारू? होत म्हणा, नाहीतरी म्हणा. त्यांना वाटत असेल का मी नेमका विचारणार बा. सांगा बरं, तुमच्या गावातल्या किती महिला खर्रा खातात? किती महिला नसांना तोंड घासतात? बघ, जे गोष्ट आपल्याला सांगायचीच लाज येते, ते गोष्ट आपल्याला खायची लाज काय येऊ नये, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आता यांना मी प्रश्न काय विचारला नाही, कारण मला माहिती आहे अर्धे जास्त खाणारे आहे इथं. खूप कमी लोक म्हणजे खात नाही. पण मला आतापर्यंत एका प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही की खर्रा हे जर खायची वस्तू आहे
तर लोक थुकतात का, आणि खर्रा हे जर थुकायची वस्तू आहे तर लोक खातात का? या प्रश्नाचं उत्तर मला आतापर्यंत कोणी दिलं नाही. म्हणून खर्रे सुद्धा खाऊ नका आणि दारू सुद्धा पिऊ नका. आता मी एवढं वाईट बोलतो म्हणजे खूप आता मी तरी लई लिमिटेशन मध्ये बोलतो, कारण आताच आपली प्रार्थना संपलेली आहे. पण या दारूच्या मुळे काय झालं, या मूत पेणाऱ्या टोनग्यांनी बायकोच्या गळ्यातले मंगळसूत्र सुद्धा विकून खाल्ले, अशी परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये. आता लोक म्हणते तुम्ही एवढं वाईट का बोलता, त्याचं कारण आहे. मी वाईट बोलतो याचं कारण तुम्हाला सांगू. मी वाईट बोलतो पण फायद्याचं बोलतो, मी वाईट बोलतो पण कामाचं बोलतो, मी वाईट बोलतो पण महत्वाचं बोलतो. आणि मी इतकं वाईट बोलतो याचं कारण फक्त एकच आहे, कारण मला बेबीच्या देटापासून वाटतं की आपल्या समाजातल्या लोकांनी बदलावं, आपल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बदलावं, म्हणून एवढं वाईट बोलतो. म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे की निर्व्यसनी आयुष्य जगा, निस्वार्थी आयुष्य जगा, निरोगी आयुष्य जगा. निरोगी आयुष्य म्हणजे काय, तर कोणत्याही प्रकारचा तरुणांना आजार होता कामा नये. नाही तर बरेचशा तरुणांना आता आम्ही बघतो 25-25 वर्षाच्या मुलाला आता अटॅक येऊन राहिले, 20-20 वर्षाच्या मुलाला किडन्या डॅमेज होऊन राहिल्या, 22 वर्षाच्या मुलांना बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे. एक वेळा मी डॉक्टर साहेबांना विचारलं होतं की डॉक्टर साहेब एवढ्या कमी वयामध्ये इतके मोठे मोठे आजार का होतात, तर त्यांनी मला उत्तर दिलं, कसं आहे म्हणे अभिषेक, म्हणे ह्या बिमाऱ्या झाल्या म्हणे आता अनुवांशिक. म्हणजे बापाला कॅन्सर असेल तर पोराला सुद्धा कॅन्सर होण्याचे चान्सेस आहे, बापाला शुगर असेल तर पोराला सुद्धा शुगर होण्याचे चान्सेस आहे, बापाला लकवा मारला असेल तर पोराला सुद्धा समोर चालून लकवा मारू शकते, याचे चान्सेस आहे म्हणजे 90%. म्हणजे ही परिस्थिती का, तर हे व्यसनामुळे. म्हणून तुम्ही निर्व्यसनी आयुष्य कशासाठी जगायचं आहे, कारण निर्व्यसनी जीवन जगाल तर एक दिवस देव व्हाल, लक्षात घ्या. म्हणून निर्व्यसनी जीवन जगा, निरोगी जीवन जगा, कारण निरोगी शरीर हीच खऱ्या अर्थानं आपली संपत्ती आहे. कारण एक बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्या बाळाचे संपूर्ण अवयव काढून जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये विकले तर 40 कोटी इतकी किंमत येईल, एवढ्या त्याच्या शरीराची किंमत असते. मग कोटी रुपयाची शरीर संपत्ती जर आपल्याला तरुण वयामध्ये जपता येत नाही, इतर संपत्तीचं आपण काय घेऊन चाललो. लक्षात घ्या तुम्ही, माझ्या बोलण्याकडे एका एका शब्दाकडे लक्षात ठेवा. एवढा मोठा ध्येय, ह्या ध्येय काही व्यसन करासाठी आहे का, मला सांगा. व्यसन करासाठी आहे. 20 रुपयाचा ग्लास आहे ऊसाचा पण आम्ही पिऊ शकत नाही, 40 रुपयाचा नारळ पाणी भेटते पण आम्ही पिऊ शकत नाही, 80 रुपयाचा पोहा भेटते पण आमचे लोक पिल्याशिवाय झोपत नाही, अशी परिस्थिती आहे. एक सोन्याचा दात बसवायला 22,000चा खर्च येतो. देवानं आपल्याला 32 फुकट दिले आणि आपण गांजा पिऊ पिऊ पाळले, म्हणजे आपण किती खालच्या पातळीवर लोक गेलो, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. म्हणून निरोगी आयुष्य जगा. आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, निस्वार्थी आयुष्य जगा. निस्वार्थी आयुष्य म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ करू नका, लोभ करू नका. नाही तर बरेचसे तरुण म्हणते आय, मी अँड माय सेल्फ, माय लाईफ माय रूल, मी एकुलता एक, मी पाटलाचा एक, मी काहीही करेन, असे म्हणणारे बरेचसे तरुण आम्हाला भेटतात. पण राष्ट्रसंतांनी सांगितलं की अपने लिए जो जीता वो जीना नहीं है और जो सेवा में मरता वो मरना नहीं है, हे राष्ट्रसंतांनी सांगितलं. आणि इतका मोठा रावण श्रीमंत होता पण सोबत काय घेऊन गेला मला सांगा. मग ज्याची लंका सोन्याची होती तो सुद्धा शेवटच्या क्षणी भिकारी झाला. तुम्ही तुमचं 10 बाय 10चं मकान कुठे घेऊन जाणार आहे, हा एक मोठा प्रश्न. एवढा मोठा सिकंदर होता, जगावर राज्य करण्याचं स्वप्न पाहणारा सिकंदर, पण सोबत काय घेऊन गेला, काही नाही. म्हणून तर गाली बसाली तो कि वो भी साथ न ले गए जो मुल्कों के वाली थे, सिकंदर जब चले गए तब दोनों हाथ खाली थे. म्हणून तुमच्यासोबत काय येणार आहे. म्हणून तर संतांनी सुद्धा हे सांगितलं की तूने जो कमाया है कोई दूसरा ही खाएगा, खाली हात आया है और खाली हाती जाएगा. तुम्ही खाली हातानंच आले आणि खाली हातानंच जाणार आहे. म्हणून आपण काय कमवलं पाहिजे आणि काय गमवलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आता माझ्या एका मित्रानं मला म्हटलं, पाय म्हणे अभिषेक म्हणे कसं आहे म्हणे, दारू पिणारवाले आणि गांजा पिणारवाले आज ना उद्या मरणार आहे म्हणे, दारू गांजा न पिणारवाले आज ना उद्या मरणार आहे म्हणे. मग दारू पिऊन न गांजा पिऊन मिळत का होते म्हणे. प्रश्न त्याचा बरोबर होता. तर कसं आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. मरण तर सर्वालाच आहे, कारण पृथ्वी तलावर जितके काही जीव आहे, सजीव आहे, त्यांना मृत्यू अटूड आहे, हे तर मला मान्य आहे. हे तर राष्ट्रसंतांनी सुद्धा सांगितलं की मरणा हक्का बाना है, जिना उदार आना आहे. पण तुकाराम महाराजांनी त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सांगितलं की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणजे तुम्ही मेल्यानंतर तुमच्या गावात तुमची कीर्ती झाली पाहिजे, या प्रकारचं जीवन तुमचं असलं पाहिजे. नाही तर लोकांना जे असं म्हटलं की बरं झालं मेलं लेकाचं, गुटभर दारू प्याचं, नक्या गावाला त्रास द्यायचं, असं जीवन काय फायदा. म्हणून तरुणांचं जीवन कसं असलं पाहिजे तर लक्षात घ्या. चालताना असे चाला की 10 लोकांनी रामनाम घातला पाहिजे, बसताना असे बसा की 10 लोक तुमच्या जवळ येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असे मरा की ज्यांनी कुणी ऐकलं की तुमचा मृत्यू झाला त्याच्या डोळ्यात खळखळत पाणी आलं पाहिजे, असं मरण नाही. आता 100 वर्ष कुल्याचं आयुष्य जगण्यापेक्षा 10 दिवस जगा, वाघासारखं जगा.
हेच तर राष्ट्रसंताकडून शिकलो पाहिजे आपण. कारण शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले कभी टिकते नहीं तुकडोजी महाराज के दरबार में. हा दरबार त्यांच्या विचाराचा आणि हा विचार आज आम्हाला स्वीकारायचा आहे. हाच विचार आपल्याला इथून घेऊन जायचा आहे. आता असंच एका कार्यक्रमामध्ये बोललो दादा, मी कार्यक्रमामध्ये आले तर काहीतरी घेऊन जावा म्हणलं. एका पुराणमध्ये चप्पलच नाही. मी म्हटलं चप्पल का नेली, तर तो म्हणे तुम्हीच म्हणलं म्हणे काहीतरी घेऊन जा, काहीतरी घेऊन जा, काहीतरी घेऊन जा. मी म्हणे तुमची चप्पलच घेऊन आलो. अरे काहीतरी घेऊन जा याचा अर्थ चप्पल घेऊन जा असा होत नाही. काहीतरी घेऊन जा याचा अर्थ त्या व्यक्तीचा, त्या संताचा, त्या महापुरुषांचा विचार घेऊन जा, हे मला सांगायचं होतं. तर त्या पोरानं मी चप्पल नेली. नंतर मग मला परत आणून दिली, पण त्यांना असं केलं होतं. आता ती मला आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं. निरोगी, निर्व्यसनी आणि निस्वार्थी आयुष्य तरुणांनी जगायचं आहे. आता याच्या पलीकडे जाऊन सांगतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या लहान लहान मुलासाठी ग्रामगीतेमध्ये काय म्हणतात की या कोवळ्या कड्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. म्हणजे यांच्यामध्ये उद्याचे रवींद्र महाराज, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज लपलेले आहे. उद्याचे फुलेशाह आंबेडकर लपलेले आहे. उद्याचे भगतसिंग राजगुरू सुखदेव लपलेले आहे. ते घडतील, पण त्यांना घडवण्यासाठी योग्य संस्काराची, योग्य ज्ञानाची आणि योग्य शिक्षणाची, या 3 गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून या 3 गोष्टी आज आपण त्याला दिला पाहिजे. योग्य संस्कार दिले पाहिजे. संस्काराचं महत्व किती आहे तुम्हाला सांगतो. एक उदाहरण देऊन सांगतो. एक गाव असतं छोटंसं देवळासारखं, आणि त्या गावामध्ये एक विहीर असते. सायंकाळची वेळ असते, सर्व शाळेला सुट्टी होते आणि शाळेतून मुलं परत येत असतात आणि 3 महिला विहिरीवर पाणी भरत असतात. तर पहिल्या बाईचा एका मुलगा येतो, त्याची आई म्हणते त्या 2 बायांना, तो बघा माझा मुलगा, म्हणते मारेगावच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत आहे म्हणते. तो त्याच्या आईकडे बघते, तिथून चालला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या बाईचा मुलगा येते, त्याची बाई म्हणते तो बघा माझा मुलगा, म्हणते मारडीच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकताय म्हणते, सीबीएसई पॅटर्नला आहे म्हणते, फार हुशार आहे म्हणते. तो येते, त्याच्या आईकडे बघते आणि तिथून चालला जाते. त्याच्यानंतर तिसरा बाईचा मुलगा येते. आता हा राहते गावच्या शाळेतला, प्राथमिक शाळेत म्हणला. तो आपल्या आईकडे बघते, आईकडे बघून हसते, त्याची आई त्याच्याकडे बघते आणि तो आईकडे धावत धावत येते आणि आईला म्हणते, आईपाचा गुंड घेते, आईपाची चरबी घेते आणि आईला म्हणते आई चल घरी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे या गोष्टीचं की लाखो रुपये तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये भरून यदा कदाचित तुमच्या मुलाला ज्ञान देऊ शकता, पण संस्कार नावाची वस्तू देऊ शकत नाही. कारण संस्कार हे आईच्या गर्भापासून. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की विद्या गुरुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून तिचे संस्कार बालकांवरी. जिच्या हाती पाडण्याची दोरी, तीच जगाची उद्धारी, ऐसी वर्णिली मातेची थोरी शेकडो महापुरुषांनी. हे मातेचं महत्व राष्ट्रसंतांनी सांगितलं. संस्काराबद्दल आणखी एक तुम्हाला पुरावा याच्यापेक्षाही पुढे जाऊन देतो. आपल्या देशामध्ये 2 मोठे वंश झाले आहे. एक आहे धीरूभाई अंबानी, दुसरे आहे बाबा आमटे. धीरूभाई अंबानी हे पैशाने मोठे आहे, बाबा आमटे कर्तृत्वाने मोठे आहे. एक वेळा RR पाटलांनी बाबा आमटेला प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच कमवलं नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं. तर बाबा आमटेने उत्तर दिलं की मी माझ्या आयुष्यात काहीच कमवलं नाही, याचा फायदा मला फक्त एकच होईल की माझ्या मुलांच्या कधी वाटण्या होणार नाही. कारण वाटण्या होण्यासाठी मीच काही कमवलं नाही, मी कमवला फक्त संस्कार, आणि संस्काराच्या वाटण्या माझ्या मुलांनी कराव्या आणि करतच राहाव्या हे मला वाटतं. इकडे धीरूभाई अंबानीनं फक्त पैसा कमवला, धीरूभाई अंबानी मेला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं आता वाटूड झालं. म्हणजे अलग अलग झाले, दोघे भाऊ अलग अलग झाले. तर अशी परिस्थिती आहे. म्हणून आपण काय कमवलं पाहिजे, संस्कार कमवले पाहिजे की संपत्ती कमवली पाहिजे, हा सुद्धा एक मोठा विचार. संपत्ती कमवणं काही आम्ही मताचा नाही. कसं आहे, संपत्ती तुम्ही किती कमवा, संपत्ती किती कमवा, पण संततीच चांगली नसेल तर संपत्ती कमवण्याचा फायदा काय मला सांगा. म्हणजे तुमच्यापाशी करोडो रुपये आहे, लाखो रुपये आहे, पण तुमचे दोन्ही मुलं ऑर्काड बेवडे आहे, मग तुमच्या संपत्तीचा फायदा काय, काहीच नाही. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की नाही तरी पैसा जर, शांतीनं लाभू दे क्षणभर, मानवासी बनवती वानर, चंचल चित्त करून या. म्हणून पैसा कमवूच नका असं मी म्हणत नाही. पैसा हे उदरनिर्वाहाचं साधन आहे. पैसा नक्की कमवला पाहिजे, पण तो किती कमवावा, कसा कमवावा, कोणत्या मार्गातून कमवावा आणि कोणासाठी कमवला पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून तर साई इतना दीजिए जो मैं कुटुंब समाये, मैं भी भूखा ना रहूं और साधू भी भूखा ना जाए, हे संत कबीरांनी सुद्धा सांगितलंय. म्हणजे मला इतकी संपत्ती दे, इतकी संपत्ती दे की माझं कुटुंब सुखी जगलं पाहिजे, माझ्या घरी येणारा पाहुणा उपाशी नाही गेला पाहिजे, माझ्या घरी साधू संत फकीर येणारा उपाशी नाही गेला पाहिजे. एवढी संपत्ती आम्हाला दे आणि मी सुद्धा सुखाने आणि चांगल्याने जगलो पाहिजे, समाधानाने जगलो पाहिजे, एवढी संपत्ती आम्हाला दे, हे संत कबीरांनी सांगितलं. आणि कबीरांनी हे सांगितलं की सज्जनों का पैसा खाये साधू संत फकीर, और दुर्जनों का पैसा खाये डॉक्टर चोर वकील. तुम्ही सर्व लोक सज्जन आहे, म्हणून तुमचा या पैसा या चांगल्या कार्यासाठी आला. नाही तर चांगल्या कार्यासाठी लोक पैसे देत नाही. संपत्तीचे एकूण 6 प्रकार आहेत. असुरी संपत्ती, धनसंपत्ती, ज्ञान संपत्ती, पुण्यसंपत्ती, नाम संपत्ती आणि दैवी संपत्ती. तर असुरी संपत्तीचा नियम असा आहे की ते तुम्ही किती कमवा, तुम्हाला सुखार खाऊ देऊ शकत नाही.
असुरी संपत्ती तुम्ही कितीही कमवा, पण तो तुम्हाला सुखानं खाऊ देऊ शकत नाही. आणि मला एक सांगा, जे आपल्याला कष्टानं मिळते ते पोटभर आहेच, मग पापाची लक्ष्मी आपण का कमवू? आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, ज्यांच्यासाठी तुम्ही कमवून राहिले ते तरी कुठे लायकीचे राहिले? तुम्ही कोणासाठी कमवताय? तुमच्या मुलासाठी. तुमचे मुलं कुठे लायकीचे राहिले? तेच जर रात्री 12 वाजता याटोत टाकून आणा लागत असन, इतके चड्डीत मुदतपर्यंत दारू पित असन, तर तुम्ही हे पाप करता कशाला? म्हणून संपत्ती कमवा, पण समोरची संतती जर चांगली असेल तरच संपत्ती कमवण्यामध्ये मजा आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्या. मग बरेचसे लोक आम्हाला म्हणतात, का म्हणते तुम्ही सांगता हे बरोबर सांगता म्हणते की आपण आयुष्य चांगलं जगलं पाहिजे, सज्जनावानी राहिलं पाहिजे म्हणते, पण सज्जन लोकांना त्रासच खूप देते म्हणते, लोक म्हणते विरोध खूप करतो म्हणते. आता विरोध तर होणारच आहे, आणि तुमच्या कार्याला जर विरोध होत नसेल तर तुमच्या कार्यात सुद्धा दम नाही, एवढं सुद्धा लक्षात ठेवा. फक्त स्वतःचं आचरण आणि चरित्र चांगलं ठेवा, कारण होता प्रभाव ना व्यक्ती का, बल्कि पळे चारित्र का, महान पूजा जाएगा कोई भी देश विदेश का, हे सुद्धा राष्ट्रसंतांनी सांगितलं. विरोध नाही झाला का राष्ट्रसंताचा? झाला ना. पण राष्ट्रसंतांनी काय सांगितलं की विरोध होता बसावे घरात, ऐसे नवे सेवेचे व्रत, गंगा घाबरती पाहुणी पर्वत, तरी सागरांना विरती. राष्ट्रसंतांचा भरपूर लोकांनी विरोधही केला आहे त्या काळामध्ये. तुम्ही त्यांची बायोग्राफी जर वाचली तर तुम्हाला कळेल. पण राष्ट्रसंतांनी आपल्या लहर की बरकामध्ये सांगितलं की गचकी हमेशा चाल की, गधे कभी पाते नहीं, कुत्ते भले ही भोगते पर बीच में कभी आते नहीं, पर शेर ऐसी शक्ती है जो कुशल होता खेल में, करके राजा कहा जाता है जंगल के बेल में. म्हणून वाघासारखं जीवन तुम्ही जगलं पाहिजे, हे राष्ट्रसंतांनी सांगितलं. विरोध कोणाचा नाही झाला. अरे ज्या लोकांनी बुद्धाला सोडलं नाही, महावीर जैनला सोडलं नाही, फुलेशाह आंबेडकरला सोडलं नाही, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना सोडलं नाही, ते लोक तुम्हाला आम्हाला बोलणार नाही? नक्की बोलणार. बोलणारे आपण ऐकायचं नाही. मत कर परवा उनकी जो आज देते ताना, अरे झुका देंगे वो सर जब आएगा हमारा जमाना, लहरें बन जाएगी तूफान कश्ती का काम है बहना, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम ही है कहना. म्हणून लोकांचं काम आहे बघू, लोक काय म्हणते याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. शिवाजी महाराजांचं काम खूप चांगलं होतं, पण शिवाजी महाराजांचे विरोधक किती आहे बघा. मोगलशाही, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, इंग्रज, डच, फ्रेंच सर्व शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये होते. तरी पण शिवाजी महाराजांना 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 750 वर्षाची गुलामी झुगारून या देशामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दाखवलं. याले म्हणते माणूस. सर्व विरोधाला तोंड दिलं शिवाजी महाराजांनी. हे शिकायला पाहिजे शिवाजी महाराजांकडून. महात्मा फुलेकडून आपण शिकलं पाहिजे. अख्खी पेशवाई महात्मा फुलेंच्या विरोधामध्ये गेली होती. सांगितलं होतं की मुलगी शिकली तर धर्म मोडते, पण महात्मा फुलेने 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची शाळा याच महाराष्ट्रामध्ये काढून दाखवली. याने म्हणते ताकद. किती विरोध सहन केला. बाबासाहेबांच्या काळामध्ये अख्खं मंत्रिमंडळच बाबासाहेबांच्या विरोधामध्ये गेलं होतं, तरी पण बाबासाहेबांनी यांच्याच छताडावर बसून या देशाचं संविधान निर्माण करून दाखवलं. याने म्हणते ताकद. म्हणून विरोध होते, पण विरोधकांना घाबरून जाऊ नका. आपलं जीवन चांगलं ठेवा ना तुम्ही. विरोध करणाऱ्याला करू द्या ना किती विरोध करते. तर या प्रकारचं जीवन आपलं असलं पाहिजे. आता याच्या पलीकडे सांगतो. आपल्यापाशी वेळ आहे ना दादा? वेळ तुम्ही मला कळवा, म्हणजे माझ्यापाशी आता घड्याळ नाही, म्हणजे मी किती बोललो हे मला समजणार नाही. त्याच्याकरता तुम्ही मला सांगा. तर आपल्या देशाची सध्याची परिस्थिती जी आहे ती मी तुम्हाला सांगतो. तरुणांच्या बर आणखी थोडं बोलतो, नंतर थोडासा पुढचा पॉईंट घेतो. आता वेळ आहे म्हणता म्हणून तुम्ही, नाही तर मग मी थोडा कमी वेळात आटपलो होतो. दादाला मी पहिलेच सांगितलं की सर्व जेवण खावण करून येऊ द्या म्हणलं, नंतर बोलू म्हणलं. पण दादा म्हणे लोक येणार नाही म्हणे, म्हणून मी आता डायरेक्टच सुरू केलं प्रार्थना झाल्याबरोबर. तर आपल्या जीवनाचं आता तरुणाची व्याख्या मी तुम्हाला सांगितली. आता तरुणच महत्वाचं काय हा विषय बघा. आपल्या जीवनाच्या 3 अवस्था आहे. बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था. तर बाल्यावस्थेचा नियम असा आहे की बाल्यावस्थेमध्ये तुम्ही कृती करू शकता, पण विचार करू शकत नाही. जसं या लहान लहान मुलाला मी म्हटलं की या दगड घेऊन याला फेकून मार, ते सहज फेकून मारते, कारण ते कृती करू शकते पण ते विचार करू शकत नाही. एखादा म्हातारा माणूस रस्त्याने रोडनं जात असेल तर त्याला जर मोठा दगड पडलेला दिसला तर त्याला हे समजतं की या दगडावरून जर एखादी बाईक गेली तर तिचा ऍक्सिडेंट होऊ शकते, म्हणून तो दगड उचलायला जातो. पण तो दगड उचलू शकत नाही, कारण त्याच्या शरीरामध्ये ताकद नसते. तो पूर्ण वीक झालेला असतो, त्याच्या मनकामध्ये वगैरे गॅप आला असतो. म्हणजे त्या वयामध्ये, म्हाताऱ्या वयामध्ये तुम्ही विचार करू शकता पण कृती करू शकत नाही. पण तरुणपणातच एक असं वय आहे ज्यामध्ये तुम्ही कृतीही करू शकता आणि विचारही करू शकता. म्हणून राष्ट्रसंतांनी तरुणाला प्राधान्य दिलं होतं, हे लक्षात घ्या. आणि जेवढे काही आपले संत महापुरुष असेल यांनी खूप कमी वयात आणि तरुण वयामध्ये काम केलं. भगतसिंगचं आयुष्य तुम्ही बघू शकता. भगतसिंग किती वर्षाचे होते? 23 वर्षाचे भगतसिंग, पण देशासाठी शहीद झाले, जगामध्ये नाव पोचलं. तुकाराम महाराजचं आयुष्य किती होतं? फक्त 42 वर्ष, पण 42 वर्षामध्ये त्यांनी गाथा निर्माण केला आणि जगाचे गुरु झाले, म्हणून त्यांना जगद्गुरु म्हणतात.
आपले हे बिरसा मुंडाचं आयुष्य फक्त 25 वर्ष. बिरसा मुंडाची ताकद एवढी होती की बिरसा मुंडाच्या अंगावर वीज पडली तरी बिरसा मुंडाला काही झालं नव्हतं. म्हणजे ताकद बघा, साधारण माणसाच्या अंगावर जर वीज पडली तर एक त्याचा मृत्यू होतो, नाही तर तो कोमामध्ये जातो. पण आपल्या बिरसा मुंडाला काही झालं नाही. ही ताकद होती आपल्या महापुरुषांची. कारण यांनी तरुण वयामध्ये ते कामं करून दाखवले जे म्हातारे झाल्यावर सुद्धा काही काही लोक करू शकत. आपलं काय झालं माहितीये का तुम्हाला? आपलं अख्खं जीवन आपण बाटलीमध्ये बर्बाद केलं. लहानपणी दुधाची बॉटल, तरुणपणी दारूची बॉटल आणि म्हातारपणी सलाईनची बॉटल. अख्खं जीवन आपण बर्बाद कशामध्ये केलं? बाटलीमध्ये. कारण आपण चांगल्या मार्गाने चालू शकत नाही ना. आदमी अच्छे रास्ते पर कभी नहीं चलता, पर बुरे रास्ते पर सभी जाते हैं. इसलिए दारू बेचने वाला कहीं नहीं जाता, पर दूध बेचने वालों को घर घर गली गली कोने कोने में जाना पड़ता है. और दूध बेचने वालों को बार बार ये पूछा जाता है, पानी तो नहीं डाला, पानी तो नहीं डाला, पानी तो नहीं डाला. लेकिन दारू में खुद हाथों से पानी मिला मिला कर पीते हैं. वाह वाह रे आदमी, वाह रे दुनिया, अजब तेरी दुनिया और गजब तेरे ख्वाब. ही परिस्थिती आहे आज आपल्या माणसांची. आज आपल्या देशाची सुद्धा काही परिस्थिती आहे. आमचा तरुण वर्ग तर झोपून आहे, पुरा बर्बाद. 25च्या खालचा जेवढा काय तुमच्या गावातला माल आहे ना, 25च्या खालचा पुरा बर्बाद आहे. काय नाही, सिगरेट दारू पिऊ पिऊ ते पार जिरून गेले. आता ते काही तरुण मनाच्या लायकीचे राहिले नाही, ते पूर्ण जिरून गेले. अशी परिस्थिती आहे. म्हणून आता तरुणांनी जागे झालं पाहिजे. तरुणांनी जागे झाल्याशिवाय या देशाची परिस्थिती बदलू शकत नाही. नाहीतर आपला काळ निघून जाईल, आपल्या आई वडिलाचा काळ निघून जाईल. पण आपली समोरची जी पिढी आहे, आपला नातू पंतू, हा जर इंग्रजांचा यदा कदाचित परत गुलाम झाला तर तो आपल्याला दोष देईल की आमचा आजा नपुसक होता, काहीच करू शकला नाही आपल्या देशासाठी. मग ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून आज आपण जागं झालं पाहिजे. हे आपण लक्षात घ्या. आज आपल्या महिलांची सुद्धा परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. हिंगणघाटची एक घटना घडली. एका महिलाला भर चौकामध्ये रॉकेल टाकून पेटवण्यात आलं. ही महिलांची परिस्थिती आजच्या काळात. त्याच्यानंतर आसिफा केस तुम्हाला माहित असेल. 7 वर्षाच्या आसिफावर मंदिरामध्ये बलात्कार झाला. मंदिरामध्ये, ज्या मंदिराला सर्वात पवित्र स्थान आपण समजतो त्या मंदिरात बलात्कार झाला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखी एक घटना सांगतो. आत्ताची श्रद्धा केस तुम्हाला माहित असेल. अफ्ताब आणि श्रद्धा, त्या श्रद्धाचे 35 तुकडे करण्यात आले. 35 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवायचा आणि रोज एक तुकडा प्लास्टिक मध्ये जमा करायचा आणि जंगलामध्ये नेऊन टाकायचा. ही परिस्थिती आज महिलांची. म्हणजे आपला काळ किती खराब होत चालला, दिवसेंदिवस लोकांची मानसिकता कशी बदलत चालली, हे आपण लक्षात गेलं पाहिजे. आणि महिलांवर अत्याचार काही याच काळामध्ये होतो असं नाही. तो कलियुगातही झाला, सतयुगातही झाला, त्रेतायुगामध्येही झाला, सर्व युगामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, हे जे आता जेवढं काही येतं स्त्रियांवर होऊन राहिलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आज तशी तर माझी तब्येत बरोबर नव्हती, कारण 2 दिवस आमच्या गावाचा कार्यक्रम झाला. विजू भाऊला माहित आहे, 2 दिवस तिकडे इतकं जागरण झालं. सकाळपासून तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी झोपायला सुद्धा भेटायला नाही. पण त्यांची विनंती होती की तुम्ही या बा म्हणे, जास्त वेळ नका बोलू म्हणे, अर्धाच तास बोला म्हणे, पण तुम्ही आम्हाला वेळ द्या म्हणे. म्हणून मी या ठिकाणी आलो. मला तयारी करायला सुद्धा टाइम भेटलं नाही. म्हणजे व्याख्यानाला जायचं म्हटलं तर तयारी सुद्धा करावी लागते, भरपूर पाठांतर करावं लागतं, भरपूर विषयाचं वाचन करावं लागतं. म्हणून महिलांवर होणारे अत्याचार, शेतकऱ्यांवर होणारे अत्याचार. आज आमच्या शेतकऱ्याचा कापूस किती रुपये क्विंटल आहे? किती रुपये क्विंटल आहे विजयदादा? किती रुपये क्विंटल आहे शेतकऱ्याचा कापूस? 8,500. 8,500 ठीक आहे. मी 10 पकडून घेतो, 10 पकडून. रामदेव बाबाचा कापूस किती रुपये क्विंटल आहे माहिती आहे का तुम्हाला? माहित आहे? 25 ग्रॅम पाकिट आहे रुईबत्तीचं. रुईबत्ती म्हणजे फुलवाती. 25 ग्रॅम पाकिट 40 रुपयाचं. 50 ग्रॅम कितीचं? 80चं. 100 ग्रॅम 160. 1 किलो 1600. 10 किलो 16,000. आणि 1 क्विंटल 1,60,000 रुपये क्विंटल रामदेव बाबाचा कापूस. आपला कापूस किती? फक्त 10,000 रुपये क्विंटल. म्हणून त्यांची 80,000 कोटीची प्रॉपर्टी झाली. आणि आपले लोक जिथं आहे तिथंच आहे, कारण आपल्या कापसाला भाव नाही ना. म्हणून तर आपले लोक कर्ज काढते. आणि कर्ज काढल्यानंतर भरणं नाही झालं का आत्महत्या करते. आत्महत्या करायची मला काय सांगा तुम्ही, काय गरज आहे? माझ्याकडे सुद्धा कर्ज आहे. माझ्या घरी एक वेळा बँकवाला आला होता, त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला कर्ज भरायचं आहे म्हणे. मी म्हटलं याच्या समोरच्या आमच्या घरी आला तर तुमचे तंगडे तोडून हातात देईन म्हणलं. तो म्हणे तुम्ही तर म्हणे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते होय म्हणे आणि अशी भाषा वापरता म्हणे. तुम्ही त्याला म्हटलं की नीरव मोदीनं कोटी रुपये बुडवले, सांगा तुम्ही त्याचं काय केलं? ललित मोदीनं कोटी रुपये बुडवले, सांगा तुम्ही त्याचं काय केलं? विजय वाल्यानं कोटी रुपये बुडवले, सांगा तुम्ही त्याचं काय केलं? मग या लोकांचे कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता, आमच्या शेतकऱ्याचं तुम्ही 1,00,000-2 लाख माफ करू शकत नाही. म्हणून आता मला एवढंच सांगणं आहे की शिक बाबा शिक, कर्ज काढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. शिक बाबा शिक, कर्ज काढायला शिक. भरता आलं तर भरायला शिक.
नाही तर अख्खी बँक बुडवायला शिक बाबा, शिक कर्ज काढायला शिक. हे शिकलं पाहिजे आपण. आत्महत्या करायची काही गरज नाही. आमचे तरुण मुलं आता आत्महत्या करतात. कशा पाहिजे? तर दोन गोष्टी पाहिजे. तरुणांच्या आत्महत्येचे दोन कारण आहे. एकटे प्रेम प्रकरणामध्ये आत्महत्या करतात, एखाद्या पोरीनं धोका दिला म्हणून, नाही तर मग नोकरीमध्ये आत्महत्या, नोकरी नाही लागत म्हणून आत्महत्या करा. आता आत्महत्या करायची काय गरज आहे? एखाद्या मुलीला जर आपल्या तरुण वयातल्या मुलाला आता प्रेम होणं स्वाभाविकच आहे, केलाच एखाद्या मुलीला प्रपोज नाही म्हटलं तर आत्महत्या करण्यापेक्षा तिला फक्त एवढंच सांगायचं कि तू नहीं तो कोई और सही, कोई और नहीं तो कोई और सही, बहुत मिलेंगे लाख हसी, इस जमाने में सनम तू अकेली तो. एवढं तिला सांगा आणि तो विषय जाग्यावर क्लोज करून टाका. पण एखाद्या मुलीसाठी आत्महत्या करावं एवढ्या कच्च्या क्वालिटीचे लोक आपण नाही. कारण आपलं रक्त कसं आहे? हे मा तुळजा भवानीच्या आशीर्वादाचं रक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं रक्त आहे, राजमाता जिजाऊच्या प्रेरणेचं रक्त आहे. पोरींसाठी आत्महत्या करणारे तरुण आपण नाही आहोत, हे लक्षात घ्या. आणि दुसरे मुलं आत्महत्या करतात नोकरी लागत नाही म्हणून. आता नोकरी नाही लागत तर सोडून द्या ना विषय, व्यापार करा. व्यापार नाही जमत तर आधुनिक शेती करा, आधुनिक शेती नाही जमत तर कला निर्माण करा. कलेच्या माध्यमातून सुद्धा खूप लोक मोठे होतात. आता मी या ठिकाणी बोलत आहो की माझ्यामध्ये एक कला आहे म्हणून मी बोलत आहो ना. एकतरी असू दे अंगी कला, नाहीतरी काय पुका जन्माला. राष्ट्रसंतांनी सांगितलं म्हणून कलेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्ही लक्षात घ्या, कधी शाळेत न गेलेले छत्रपती शिवाजी महाराज जर स्वराज्य निर्माण करू शकतात, जातीय व्यवस्थेमुळे अपमान करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाची राज्यघटना लिहू शकतात. आईचं प्रेम आणि बापाचं छत्र नसलेला बराक नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. पेट्रोल पंपावर काम करणारे धीरूभाई अंबानी करोडोचं साम्राज्य निर्माण करू शकतात. मग हे सर्व लोक जर एवढ्या याच्यामधून जाऊन एवढं काही निर्माण करू शकतात, तुम्ही आपण का नाही? सर्व करू शकतो आपण. एक जो पक्षी असतो, पक्षी जिवंतपणे तो किड्या मुंगांना खातो, पण तोच पक्षी मेल्यानंतर तेच किडे मुंगी त्या पक्षाला खातात. म्हणजे वेळ, काळ आणि परिस्थिती ही कधीही बदलू शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून तळातांच्या रेषापेक्षा त्याच्या पाठीमागे असणारा पिडदार मनगडामध्ये आपलं भविष्य सांभाळलेलं असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसं भरपूर काही बोलण्यासारखं आहे, पण तुम्ही आता थोडा वेळ मला लिमिटेड दिला. दादांनी म्हटलं की अर्धा तास बोलावा म्हणून कमीत कमी वेळामध्ये मी आता माझा आटपवतो. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन की आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित आला पाहिजे. राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे की चाहे भंगी हो या ब्राह्मण नाही पुछेंगे जातीपाती. आणि राष्ट्रसंताला एक वेळा कोणतरी विचारलं की सर्वात मोठा धर्म कोणता, तर राष्ट्रसंतांनी सांगितलं की मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे, त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही मोठा धर्म नाही. म्हणून आपण सर्व लोक एकत्र या. हम अगर एक जगह आ जाए साहब, तो गंगा की कसम, जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुहाना बदलेगा. अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो, कुछ हम बदले, तो ही ये फसाना बदलेगा. इस देश को जरूरत है आप लोगों की, इसलिए एक जगह आ जाओ. म्हणून आता तुम्ही एकत्रित या. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, मला ऐकून घेतलं, म्हणून सर्वांचे आभार मानतो. आणि शेवटी जाता जाता मी फक्त एवढंच सांगेन की इडापिडा टळो, शेतकऱ्याचं, बळीराजाचं, कष्टकऱ्याचं आणि सन्मानाचं राज्य आपल्या देशामध्ये परत येऊ, हीच गुरुदेव चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय गुरुदेव.